आता या पाण्याच्या योजना ज्या माझ्या तालुक्यामधल्या आहेत, या पाण्याच्या योजना पूर्ण करत असताना जो पारंपरिक आमचा व्यवसाय शेतीचा, तो शेतीचा व्यवसायसुद्धा आता पारंपरिक पद्धती थोडीशी थांबवून नव्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनं माझा शेतकरी कशा पद्धतीनं पुढं गेला पाहिजे, जगाच्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं उतरला पाहिजे. आता यात सध्या काय झालेलं आहे, शेतकऱ्याची एक टेंडन्सीच असते, एका पिकाला भाव मिळाला की सगळं त्यांनी सोडून द्यायचं आणि त्याच पिकावर सगळं क्षेत्र आपलं द्यायचं. त्यामुळे माझा तालुकासुद्धा उद्ध्वस्त झाला. डाळिंबाला जरा बऱ्यापैकी दर मिळाल्यानंतर माझ्या तालुक्यातल्या शेतकरी संपूर्ण क्षेत्र हे डाळिंबाखाली आणलं आणि दुर्दैवानं डाळिंबाला तेल्या रोग झाला आणि त्याच्यावर कुठेही औषध उपचार लवकर न झाल्यामुळं, त्याला चांगल्या पद्धतीचं हे संयोजन न झाल्यामुळं, नियोजन न झाल्यामुळं डाळिंबाचा शेतकरी जेवढा वर गेला होता तेवढा त्या रोगानं उद्ध्वस्त झाला. त्यामुळे मी सांगोला तालुक्यामध्ये